बदलत्या हवामानाचा फटका आंब्याला देखील बसताना पाहायला मिळतोय. आपण सध्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत आणि आपण बघितलं तर की वातावरणाचा बदलाचा फटका या आंब्याला बसलेला आहे. थंडीमध्ये पडली होती आणि थंडी आत्ता गायब देखील झालेली आहे. त्यामुळे अनेक कलमांना जी आहे ती पालवी फुटलेली आहे. अनेक ठिकाणी मोहर देखील आलेला आहे. सकाळच्या वातावरणात ढगाळ वातावरण असतं, धुकं देखील असतं. त्याचा परिणाम देखील इथल्या आंब्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता अनेक बागांमध्ये मोहर आलेला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी फळधारणा देखील झालेल्या आहे. मात्र ढगाळ वातावरण आणि याचा फटका इथल्या आंब्याला बसतोय. काही ठिकाणी तुडतुडाजन्य रोग देखील या आंब्या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासूनची आंब्याची ही मोठी समस्या आहे. आंब्या बागायतदारांना मोठा फटका या ढगाळ वातावरणाचा बसतो आणि यावर्षी देखील अशीच काहीशी परिस्थिती या आंबा बागेमध्ये पाहायला मिळते. थंडीमध्ये पडली आणि थंडीच गायब झाल्यानं उष्णता निर्माण झाली. अनेक झाडांना, कलमाच्या झाडांना जी आहे ती पालवी फुटली. त्यामुळे या पालवी फुटलेल्या झाडांना मोहर येणं तर अशक्यच आहे. त्यामुळे अनेक बागांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर तुडतुडं देखील रोग अनेक ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आता आंबा बागायतदारांचं होताना पाहायला मिळते. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.